नमस्कार। तर आपण वेदनेसंबंधी पाहत होतो। विविध प्रकारच्या वेदना या आपल्याला आपल्या शरीराला कुठेतरी लक्ष द्यायला हवं आहे हे समजण्यासाठी म्हणून खूप गरजेची गोष्ट आहे। जसं की आपल्या पचन संस्थेमध्ये जे अडथळे आहेत ते जसं आपल्या पोटासंबंधी विकार निर्माण करतात किंवा अन्य अवयवांसंबंधी विकृती निर्माण करतात आणि शूल म्हणजे वेदना दुखणं हे लक्षण निर्माण होतं, तसं विविध कारणांनी शूल म्हणजे वेदना हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं। आपल्या अन्नपचनामध्ये जेव्हा पचन संस्था आपली क्षीण होते, वीक होते, आम्ही त्याला अग्नी असं म्हणतो, त्या अग्निसंस्थेचा जर समजा बिघाड निर्माण झाला, अनेक लोकांना असं होतं खाल्लेलं अन्न पचतच नाही किंवा ते नीट चावून खाल्लेलं नसेल तरी पण अन्न पचण्यासाठी अडथळा निर्माण होतो किंवा क्वांटिटीमध्ये अधिक प्रमाणामध्ये अन्न घेतल्यामुळे सुद्धा पचन संस्थेवर ताण येतो आणि मग तो अग्नी विझतो किंवा मंद होतो। तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या अन्नाचं पचन नीट न झाल्यामुळे ते अन्न आपल्या पचन संस्थेमध्ये, जठरामध्ये, आतड्यांमध्ये तसंच पडून राहतं, ते पुढे जात नाही आणि मग त्याला एक प्रकारचं कुजण्याची प्रक्रिया होणे किंवा विषद्रव्य त्याच्यातून तयार होणे, आम निर्माण होणे, अनडायजेस्टेड फूड। तर ते असं जे अनडायजेस्टेड फूड आहे त्याला आयुर्वेदामध्ये त्या आमविष अशी संज्ञा आहे। आता हा आम हा काही तिथेच अंतरांमध्ये पडून राहत नाही, तर तो शोषला जातो रक्तामध्ये आणि रक्ताभिसरणामध्ये जो आम फिरत असतो तो ज्या ज्या ठिकाणी रक्ताबरोबर जाईल त्या त्या ठिकाणी विविध व्याधी निर्माण करतो। तोच आम आहे, तोच दोष आहे, तेच विष आहे। स एव कुपितो दोषः समुत्थान विशेषतः कोणत्या कोणत्या विविध कारणांची जोड मिळवून तो विविध अवयवांपर्यंत पोचतो। स्थानांतराने च प्राप्य विकारान कुरुते बहून विविध प्रकारच्या व्याधींची निर्मिती करतो। उदाहरणार्थ हा आम जर समजा गुडघ्याच्या सांध्यांमध्ये जाऊन तिथे पोचला तर अनेक लोकांना गुडघ्याच्या सांध्यांमध्ये सूज निर्माण होणे, अनेक लोकांना बघा युरिक ॲसिड वाढलं आहे डॉक्टरांचं, रक्तामध्ये युरिक ॲसिडची लेवल वाढले, किंवा अनेक लोकांचं रुमॅटॉइड आर्थरायटिस। खरं तर हे फक्त सांध्यांचा विकार नाही आहे, हा रुमॅटॉइड आर्थरायटिस हा विविध अवयवांना निकामी करतो। अगदी हृदरोगापासून विविध व्याधी निर्माण होतात या रुमॅटिझममध्ये, अगदी हातापायाची बोटं वाकडी होणं वगैरे। तर हा आम हा खूप मोठा उत्पात असा निर्माण करणारा, म्हणून कुठलीही व्याधी असतात बघा, आजार, त्यांना आमय असं म्हणतात। आणि आपलं आयुष्य कसं पाहिजे? निरामय, निरामय आयुष्य। आमय व्याधी, तर हे व्याधी वेदना निर्माण करणारे असे असतात आणि ह्या आमाचं निर्दालन करणं, ह्या आमाचं पाचन करणं, ह्या आमाचं रूपांतरण करणं किंवा हा आम पचवून शरीराबाहेर काढून टाकणं याची खूप गरज असते। आणि ही आम संकल्पना आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपासून आहे। आता कुठेतरी गट हेल्थ, विविध बॅक्टेरिया, त्यांच्यापासून निर्माण होणारी बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन्स, मग ती विविध व्याधींना कशी कारणीभूत ठरतात, विविध प्रकारचे ऑटोइम्यून डिसऑर्डर्स, आणि या गटमधून हे कसं सिक्रिशन्स शोषले जातात, मग ते विविध व्याधी कसे निर्माण करतात, याच्यावरती संशोधन चालू आहे। पण मुळात आम ही संकल्पना ही अजून आधुनिक शास्त्राला पूर्णतः पचनी पडलेली नाही आहे। त्यांना हा जर आम कळला, अग्नी कळला, त्याचं पचन कसं करायचं, धातू अग्निदीपन कसं करायचं, जाठर अग्निदीपन कसं करायचं, हे जर समजलं ना तर अनेक मोठ्या व्याधींचं सुद्धा समूळ उच्चाटन करण्यासाठी खरी त्याची गरज म्हणजे उपयुक्तता शक्य आहे। पण अजून ते आयुर्वेदाची सर्व तत्व
नाही पचनी पडलेली त्यांना. तर हा जो आम आहे हा आपल्याला विविध सांध्यांमध्ये विविध अवयवांमध्ये व्याधी निर्माण करताना दिसतो आणि तो शूल हे लक्षण निर्माण करतो. आता हा जो आम आहे हा पचवला तर आमपाचन झाल्यावरती रुग्णाला हलकं वाटायला लागतं, तिथली सूज कमी होते, दुखणं कमी होतं. तर हे आमपाचन ही खूप गरजेची गोष्ट आहे. विविध वनस्पतींच्या मदतीने, लंघनाच्या मदतीने, उपवासाच्या मदतीने, उन्हामध्ये शेकून, काही प्रकारचे संसर्जनक्रम असतात ज्याच्यामध्ये आहार पद्धती विविध वर्णन केलेले आहेत. तर त्यांचं सगळं नीट पालन करून आपल्याला ह्या आमाचं पचन करता येतं. आता तुम्हाला ही आमाची भाषा ही जरा समजा क्लिष्ट वाटली तर आता हे तुम्ही युरिक ॲसिडच्या भाषेत बोला किंवा रक्तामध्ये विविध जे घटक वाढतात, गैरशिस्त, अतिरिक्त, या सगळ्यांना आम्ही आम अशी संज्ञा देतो. मग डॉक्टर आमचं युरिक ॲसिड वाढलं आहे, त्याच्यासाठी तुमच्याकडे काही औषध आहे का? या युरिक ॲसिडनी खूप पेन होतं, आमचा अंगठा प्रचंड सुजतो, दुखतो, लाल होतो, याच्यासाठी तुमच्याकडे काय औषध आहे का? आम्ही काय सांगतो, नुसतं युरिक ॲसिड वाढलेलं कमी करण्यासाठी नाही तर तुझ्या रक्तामध्ये असणारे विविध विषद्रव्य हे पचवण्याची, तुझ्या यकृताला नीट चांगलं सक्षम करण्याची, अग्नीला चांगलं सक्षम करण्याची, पचन संस्थेला चांगलं सक्षम करण्याची अशी जी आवश्यकता आहे ती सगळी मी नीट करून देतो, म्हणजे तुझं वाढणारं युरिक ॲसिड कमी होईल. नुसतं युरिक ॲसिड वाढण्याची क्रिया थांबवण्यासाठी त्या गोळ्या खाऊन आणि त्या पेन थांबवण्यासाठी पेनकिलर खाऊन तात्पुरता उपयोग होईल, पण मुळापासून त्याच्या निर्दालनासाठी म्हणून जे काही रक्तमोक्षण सांगितलेलं आहे किंवा रक्तपाचन करण्याची, आमपाचन करण्याची, रसशुद्धी करण्याची जी प्रक्रिया आहे, अगदी त्याच्यामध्ये नंतरला पंचकर्मांच्या मदतीने वमन, विरेचन वगैरे, तर यांची मदत घेऊन या अशा विषद्रव्यांचा आपल्याला नक्कीच बिमोड करता येतो. आणि काय आहे, नुसतं एक रिपोर्टला अमुक एक गोष्ट दिसतीये आणि ती वाढलेली कमी करणे असा फक्त उद्देश माणसाचा नसावा. तुला त्रास काय होतोय, वेदना काय होत आहेत, त्या कमी करण्यासाठी मी बसलेलो आहे. रिपोर्ट आपोआपच तो नंतर नैसर्गिकरित्या कमी येणारे. नुसत्या युरिक ॲसिड वाढतंय म्हणून गोळ्या खाऊत बसू नको. त्या महिनाभर खाशील, 2 महिने खाशील, नंतर काय करशील, ते पुन्हा पचन व्यापार येतो, पुन्हा रोज निर्माण होणारच आहे. आपल्या यकृताच्या ज्या डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया रोज चालू असते त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे प्रोटीन्स जेव्हा त्यांचं विघटन होतं त्यावेळेला युरिक ॲसिड एक बाय प्रोडक्ट आहे. मग नुसतं तेवढ्या पुरेसं, काही कालावधी पुरेसं नुसतं युरिक ॲसिड वाढतंय म्हणून गोळ्या खायच्या नाहीत. हे युरिक ॲसिड हे इतकं त्रासदायक आहे, त्याचे क्रिस्टल्स तयार होतात आणि हे क्रिस्टल्स असे काटेरी आणि त्रासदायक असतात. ज्या ज्या ठिकाणी जातात ना त्या ठिकाणी ते तुटतात अक्षरशः आणि मग ते त्या अवयवांना त्रास देतात. आणि जे सांधे छोटे आहेत त्याच्यामधून रक्ताभिसरण होण्यासाठी खूप त्रासदायक पडतं आणि ते मार्गामध्ये अडथळा तर निर्माण करतंच, पण सूज निर्माण करतं आणि दुखणं निर्माण करतं. हे दुखणं अतिशय छान पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने बरं करणं शक्य आहे. त्याच्यासाठी वैद्यांचा सल्ला, नीट मार्गदर्शन, ते जसं पथ्यपाणी, आहार विहार नीट सांगतील तसं पालन आणि त्याच्याबरोबर पंचकर्माची जोड किंवा औषधी योजनेची जोड याच्या मदतीने ही युरिक ॲसिडपासून निर्माण होणारी वेदना ही कमी करण्यासाठी, आमजन्य व्याधींपासून निर्माण होणारी वेदना कमी करण्यासाठी छान परिणाम देता येतो. धन्यवाद.